वारणा विश्व, आर्थिक विकासातून सामाजिक परिवर्तन, सर्वसमावेशक सर्वांगीण विकासाचा वारणा पॅटर्न. अपडेटसाठी सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा. पारंपरिक ऊर्जा क्षेत्रातली एक पायाभूत सुविधा राष्ट्रार्पण होत असताना या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमातून वाढणीच्या या नवनिर्मितीतून जो काही आनंद आपल्या सगळ्यांना झालाय तो आनंद व्यक्त करण्यासाठी म्हणून अतिशय मनोभावे या ठिकाणी उपस्थित राहिलेले वारणा परिवारातील सर्वच माझे सहकारी कार्यकर्ते
ज्यांच्या अमृत हस्ते या प्रकल्पाचं आपण आता उद्घाटन केलं, तर ज्यांनी पाटबंधारे मंत्री असताना या धरणातून आपल्याला अशा प्रकारची वीज निर्माण करता येईल का, आणि शासनाने बांधलेलं असं धरण खासगी उद्योजकांना वीज निर्मितीसाठी वापरण्यास आपल्याला देता येईल का, या अनुषंगाने अतिशय महत्वाकांक्षी विचार मांडला ते महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री आदरणीय अजितदादा पवार, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे मित्र आदरणीय कामगार मंत्री हसन साहेब मुश्रीफ, आणि या प्रकल्पाच्या नावाने खरं तर ज्यांना संबोधित केलं ते दुसरे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, चित्रीकार, नियोजन मंडळाचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब कुपेकर, गृहराज्य मंत्री आणि विधिमंडळाचे माझे सहकारी आदरणीय बंटी पाटील साहेब, या विभागाचं महाराष्ट्रात प्रतिनिधित्व करण्याची संधी ज्यांना आज मिळालेली आहे, या विभागातून महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून काम करणारे दुसरे माझे विधिमंडळाचे सहकारी आदरणीय के.पी. पाटील साहेब, कार्यक्रमाला खास आपल्या आग्रहावरून उपस्थित झालेल्या आदरणीय माने वहिनी, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, प्रामुख्याने पोलीस प्रमुख, त्यांच्या बरोबर उपस्थित असणारे MSCDCL सगळे प्रमुख अधिकारी, या सगळ्यांचंच मी पहिल्यांदा वारणा परिवाराच्या वतीने या ठिकाणी मनापासूनच स्वागत करतो. खरं तर आज हे आगळं वेगळं काम करत असताना या संस्थेबद्दलच्या आणि या सगळ्या प्रवासाबद्दलच्या काही भावना आणि ज्या ज्या लोकांनी हा सगळा प्रवास यशस्वी करत असताना आपली मोलाची मदत केली, त्या सगळ्यांच्या बद्दलची आठवण या व्यासपीठावर करणं हे खरं तर माझं काम आहे असं मी या ठिकाणी मानतो. आणि ही संस्था रजिस्टर करत असताना खरं तर ही संस्था सभासदांची संस्था करण्यापेक्षा वारणा उद्योग आणि शिक्षण समूहातल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांची अपेक्षा संस्था करावी अशी एक नवी भूमिका मांडून प्रामुख्याने कारखाना, दूध संघ आणि आपल्या सगळ्याच छोट्या संस्थांची ही संस्था म्हणून या संस्थेचं त्यावेळेला रजिस्ट्रेशन झालं. योगायोगाने महाराष्ट्राच्या अपारंपरिक ऊर्जा विभागात काम करायची संधी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादातून मला मिळाली, आणि त्याच वेळेला हे नवं धोरण महाराष्ट्र सरकारचं त्या ठिकाणी डिक्लेअर झालं. आणि मग ह्या धोरणातून आपल्याला काही करता येईल का याचा विचार करत असताना कोल्हापूर जिल्ह्यातल्या ह्या 7-8 धरणांचे बद्दल टेंडर आपण पाटबंधारे विभागाकडे त्या ठिकाणी दाखल केलं. खरं तर हे प्रकल्प कसे असतात, कसे चालतात, कसे करायचे, याची फिजिबिलिटी येणार का, याच्याबद्दल अनेक प्रकारच्या शंका आम्हा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी होत्या. पण एक माहिती होतं की एकदा का हा प्रकल्प तयार झाला, दरवर्षी पाऊस पडणार आहे, धरण भरणार आहे, धरणातलं पाणी इरिगेशन साठी सोडलं जाणार आहे आणि ते पाणी जाता जाता आपल्याला ही वीज निर्माण करून घेऊन जाणार आहे. आणि त्यामुळे दूरदृष्टीचा विचार करत असताना हे प्रकल्प निश्चितपणाने हिताचे ठरणार आहे. ही एक पक्की धारणा असल्यामुळे ह्या प्रकल्पात हात घालायचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला. कोयना डिझाईन सेंटरचे अधिकारी असतील, आमचे VM कुलकर्णी, JM कुलकर्णींच्या सारखे या क्षेत्रात सरकारमध्ये काम करणारे अधिकारी असतील, या सगळ्याच मंडळींनी आम्हा मंडळींना यात मार्गदर्शन करायचा प्रयत्न केला. महती इलेक्ट्रिकल्स ज्यांना हे काम दिलं त्याचे मालक सुजय शहा यांचा उल्लेख मला या ठिकाणी केला पाहिजे. त्यांनी मोलाची माहिती आम्हा मंडळींना त्या ठिकाणी दिली. मी, चव्हाण साहेब, NH पाटील सर आणि सुजय शहा आम्ही 4 जण चायनामध्ये गेलो. चायनामधल्या टर्बाईनची चर्चा केली, युगोस्लावियाच्या टर्बाईनची चर्चा केली, स्पेनच्या टर्बाईनची चर्चा केली. कुठल्या बँकेचं आपण वित्तीय सहकार्य घ्यावं याचा विचार करत असताना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारायचा निर्णय घेतला. सिव्हिलच्या कामासाठी कोयना डिझाईन सेंटरकडून डिझाईन आपण अप्रूव्ह करून घेतलं. आणि प्रामुख्याने मग लक्षात आलं की ज्या वेळेला या धरणाच्या समोर धरणाच्या खालीपर्यंत जाऊन आपण खड्डा काढतो आणि त्यातनं हे काम वर आणावं लागतं, आणि त्यावेळेला हे काम करताना काय काय करावं लागतं याचा खरंतर प्रत्यक्ष अनुभव आम्हा मंडळींना घेता आला. प्रचंड पावसाळा असल्यामुळे पावसाळ्यात कुठलंही काम करता येत नाही, त्यामुळे इच्छा असून सुद्धा पावसाळ्यात काम बंद ठेवावं लागतं. तुम्हाला एकच घटना सांगेन, आपल्याची बरीच मंडळी आता हा प्रकल्प बघून आली असतील. ज्या ठिकाणी टर्बाईन आहे त्या टर्बाईन पासून इथं वर जर तुम्ही गेला, नदीच्या पलीकडचं प्रमुख गेट आहे तिथपर्यंत 6.5 फुटाची एक मोठी गोल अशी लाईन ते पाणी बाहेर आणण्यासाठी त्या धरणाच्या आत घातलेली आहे.
आता त्या पाईप मध्ये काही दगड पडलेत का? ती दगड पाण्याबरोबर होऊन टर्बाईनवर येतील का? टर्बाईनचं काही नुकसान करतील का? ती दगड हुडकायसाठी म्हणून त्या अंधारातनं त्या पाईप मधनं माणसं आज चालवत पाठवली. 200-250 मीटर पर्यंत माणसं कशी तरी चालत गेली. काही ठिकाणी छातीच्या वर पाणी गेलं, डोक्याच्या वर पाणी गेलं. पाण्यात काही साप आहेत का, जनावर आहेत का, कुणाला माहिती नाही. आणि प्रचंड पाण्याच्या प्रेशरने एक विचित्र असा मोठा आवाज त्या ठिकाणी यायचा. अशी अनेक जोखमीची कामं. खरं तर हा प्रकल्प आज दिसायला आपल्याला अतिशय सुंदर वाटतो. प्रकल्पाचं फार चांगल्या पद्धतीनं आपल्याला काहीतरी मिळणार आहे असं वाटतं. पण ह्याच्या पाठीमागं प्रचंड मोठे कष्ट अनेक लोकांनी केले. धाडसानं ही मंडळी जीवावर उदार होऊन एक काम या प्रकल्पाचं पूर्ण केलंय. असा जरी मी या प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा इतिहास या ठिकाणी सांगायचा म्हटलं तर ते निश्चितपणानं चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून दादांनी तुम्हाला निश्चितपणानं सांगेल, या प्रकल्पांच्यासाठी आपल्याला वाटतं की फार मोठा फायदा उद्योजकांना होणार आहे. दादांनी मला सांगितलं, तुम्ही हिशोब करा, तासाला 2000 युनिट होणार, 24 तासाला 48,000 होणार. पावसाळ्यात ते 4 महिने आपल्याकडे पाऊस चांगला असल्यामुळे चालू राहणार. आणि नंतर इरिगेशन साठी 15-15 दिवस धरले तर 240 दिवस चालू राहणार. आणि वर्षाला जवळजवळ 1.25 कोटी युनिट यातनं तयार होणार. दादांनी हिशोब काढला आणि मला म्हणजे तुम्ही वारणा कारखान्याला आणि वारणा दूध संघाला 6 रुपयानं आज आमची वीज खरेदी करताय. ती वीज तुम्ही बंद करणार आणि कारखान्याला आणि दूध संघाला ही वीज वापरणार. म्हणजे तुम्हाला 6 रुपये युनिट प्रमाणे जर हा बेनिफिट मिळाला तर 6 कोटी रुपये तुमचं वर्षाचं उत्पन्न होते. पण दादा हा सरळ कसा आहे तसा हिशोब आहे असं नाही. आज जवळजवळ प्रति प्रकल्प जो आम्हाला 4.5 कोटीत पूर्णत्वाला जाईल असं वाटत होतं, म्हणजे आज प्रकल्प पूर्ण होतोय. पण मला या ठिकाणी सांगावं लागेल की आजपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाला जवळजवळ व्याजापोटी 11 कोटी रुपयांची परतफेड आम्हाला त्या ठिकाणी करावी लागली. आणि म्हणून इतका प्रचंड मोठा खर्च उद्याच्या दृष्टीनं चांगलं असणारं भविष्य साकारत असताना त्या ठिकाणी आपल्याला होतोय. पण एक निश्चितपणानं मला सांगितलं पाहिजे की देशाच्या दृष्टीनं आणि समाजाच्या दृष्टीने फार मोठं पाऊल या ठिकाणी उचललं जात आहे. चंद्रपूरमध्ये वीज निर्माण व्हायची आणि आजऱ्यासारखं हे कोल्हापूर जिल्ह्यातलं शेवटचं गाव त्या ठिकाणी ती वीज येऊन पोहोचायची. प्रत्येक ठिकाणी सब स्टेशनच्या माध्यमातून त्या विजेचं व्होल्टेज वाढवलं जायचं, त्यात लॉसेस व्हायचे. आज आमची ही 2 मेगावॅटची वीज आजऱ्याच्या सब स्टेशनला मिळाल्यामुळं MSEDCLचं ग्रीड फार मोठ्या प्रमाणात स्टॅबिलाइज होणार आहे. व्होल्टेज कमी झाल्यामुळे इथल्या मोटरी जर शेतकऱ्यांच्या जळत असतील, आजपासून इथल्या एकाही शेतकऱ्याची मोटर त्या ठिकाणी जळणार नाही. MSEDCLचा सुद्धा मोठ्या प्रमाणात लॉस वेगवेगळ्या ठिकाणी ही वीज ग्रीड मध्ये आल्यामुळं त्या ठिकाणी निश्चितपणाने कमी होणार आहे. आणि म्हणून या प्रकल्पांच्याकडे बघत असताना राज्य सरकारचं एक कायमचं मोठा सोर्स, कायम कधी उद्या एखादं युद्ध झालं, कुणी कोळसा आपल्याला द्यायचा बंद केला, कधी पेट्रोलियमचे पदार्थ बंद झाले, आणीबाणीच्या परिस्थितीत देशाला पुढे नेण्यासाठी देशाचं म्हणून जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असतं, असं एक आगळं वेगळं हे इन्फ्रास्ट्रक्चर, ही पायाभूत सुविधा आज राष्ट्रार्पण होते असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून आपण निर्माण केलेली ही पॉलिसी निश्चितपणानं महाराष्ट्राला एका वेगळ्या दिशेने घेऊन जाईल हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. आज अनेक वेळेला बोललं जातं की खासगी संस्था, कॉर्पोरेट संस्था या सहकारापेक्षा अधिक प्रभावीपणे काम करत आहेत. पण ह्या चिखली प्रकल्पाचं उद्घाटन करत असताना या व्यासपीठावरून मी अभिमानाने सांगेन की कोल्हापूर जिल्ह्यातल्या ह्या पॉलिसीमध्ये जेवढ्या उद्योजकांनी प्रकल्प घेतले त्या सगळ्यांच्या अगोदर वीज निर्माण करणारा जर प्रकल्प कुठला असेल तर तो वारणेच्या सहकाराचा प्रकल्प आहे. आणि वारणेची ही सहकारातून अग्रेसर होण्याची ही भूमिका या माध्यमातून अशीच पुढे जात राहील ही भावना या प्रकल्पाच्या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतो. या कामातून निश्चितपणाने महाराष्ट्राला जलविद्युत प्रकल्पांच्या क्षेत्रातली नवी दिशा मिळेल आणि त्यातून महाराष्ट्राचं हे काम तितक्याच वेगाने पुढे जाईल ही अपेक्षा व्यक्त करतो. सर्वच मान्यवरांनी जी उपस्थिती आम्हाला दिली, शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सगळ्यांचेच मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. सर्वप्रथम माननीय आमदार अजितदादा पवार यांचा सत्कार माननीय आमदार विजयराज कोरे सावकर यांनी करावा. माननीय आमदार हसन मुश्रीफ साहेब यांचा सत्कार माननीय एम एस पाटील सर यांनी करावा. नामदार बाबासाहेब कुटुंबकर यांचा सत्कार माननीय निकुंजदादा कोरे यांनी करावा.
युनिट म्हणजे 1000 युनिट तासाला 24 तासाचे 24,000 युनिट झाले. 2 मेगावॅटचा हे प्रकल्प आहे. म्हणजे 48,000 युनिट इतकी दिवसाला यामध्ये वीज तयार होणार आहे. 1 ते 2 युनिट इतकी दिवसाला वीज लागते सर्वसामान्य कुटुंबाला. तर 48,000 युनिट इतकी वीज जर तयार होत असेल, 48,000 कुटुंब कव्हर करता येतील आजचा हा दिवस. मला तर असा वाटतोय की आजरा आणि गडहिंग्लज तालुक्याच्यासाठी प्रकाश दिन म्हणून साजरा केला पाहिजे. कारण आज आजरा आणि गडहिंग्लज या तालुक्यातले लोक आहेत ते विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेले आहेत. इथं जी वीज तयार होते ते स्वतःचीच वीज ते वापरणार आहेत. तर मला असं वाटतंय की वारण्यासाठी आजचा स्वावलंबन दिन आहे. कारण त्या आजरा तालुक्याची सावकारांच्या तत्वाप्रमाणे जी वीज तयार होते ती वीज त्याच तालुक्याला दिली जाते. त्यामुळे तिथं खंडन पडायची गरज नाही. दाब व्यवस्थित विजेचा राहील आणि या बदल्यात महावितरण वारलेला तिथं वीज देणार आहे. दोघांचाही फायदाच आहे. एकाला डायरेक्ट वीज मिळते, एकाला इनडायरेक्ट वीज मिळते. गगनबावडा तालुक्यामध्ये कुंभी जलविद्युत प्रकल्प सुरू होतोय. शाहूवाडी तालुक्यामध्ये कडवी जलविद्युत प्रकल्प सुरू होतोय. उदरगड तालुक्यामध्ये पाटगाव जलविद्युत प्रकल्प सुरू होतोय. माननीय तात्यासाहेब कोरे यांनी हा वारणा सहकार रुजवला, जोपासला, आदर्शवत केला. माननीय विलासदादा कोरे यांनी तो आदर्शवाद तसाच पुढे नेला आणि त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. आज कोरे कुटुंबाची 3री पिढी कार्यरत आहे. हा वसा समर्थपणे आपल्या सहकार्याने ते पुढे नेत आहेत. वारणेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकाराचा मानदंड म्हणून ओळखलं जात आहे. ते तुमच्या सगळ्यांच्या कृपेमुळे, आशीर्वादामुळे आणि सहकार्यामुळेच ते शक्य आहे. कार्यक्रमाला उपस्थित असणारे माननीय बाबासाहेब कृपेकर, हसन मुश्रीफजी, सत्यजी पाटील, केपी पाटील, निवेदिताई माने, शोभादेवी कोरे, निपुणजी कोरे, भाऊसाहेब गुळवणी, सुजय शहा, राज्य सरकारच्या विविध विभागाचे उपस्थित असणारे सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र जमलो ते एनएस पाटील, विनयराव कोरे. मित्रांनो, अनेक वर्ष माझ्याकडे जलसंपदा खातं होतं आणि त्यावेळेस त्या कोल्हापूर जिल्ह्यातले चित्री, राधानगरी, सोनवडे, कुंभी, पाडगाव, कडवी, घटप्रभा, कासारी, तुळशी, जंगमहट्टी, चिकोत्रा, जांभरे, अंबाई आणि सरपनाला या प्रकल्पावर बीओटी तत्वावर चालवायचा असं धोरण आणलं. त्याच्यामध्ये तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था असेल, आर.एम. मोहिते, मेसर्स महत्ती, संजय पाटील अशा अनेकांनी ही कामं घेतलेली आहेत. पाटबंधारे खातं शेतकऱ्यांना पाणी सोडेल त्यावेळेस प्रकल्प चालू होईल, पाणी बंद करू त्यावेळेस प्रकल्प बंद राहील. 4 महिने पावसाळ्याचे आणि 8 महिन्यातले महिन्याला 15 दिवस आम्ही पाणी सोडणार, 15 दिवस नाही. म्हणजे 8 महिन्यातले 4 महिने पाणी सोडणार ऍव्हरेज, असा 8 महिने हा प्रकल्प चालेल. आज एका चांगल्या प्रकल्पाची सुरुवात आपल्या चित्री जलविद्युत प्रकल्पाच्या निमित्तानं होतीये आणि इथं वीज तयार होणार असली तरी ते म्हणतात आता ही 2 मेगावॅट तुम्ही घ्या आणि त्याच्या बदल्यात तुम्ही जी देताय ती 2 मेगावॅट आम्हाला द्या, पण आम्हाला इथले पैसे देऊ नका, आम्ही त्या 2 मेगावॅटचे पैसे देणार नाही. म्हणजे इथला विजेचा दर किती ठरवून दिलाय? 4 रुपये 28 पैसे आणि आम्ही वीज त्यांना देतोय त्याचा दर कसा आहे? 6 रुपये 15 पैसे. म्हणजे 6 रुपये 15 पैशाची 2 मेगावॅटची आमची वीज कमी करायची आणि आम्हाला 4 रुपये 28 पैशाची वीज द्यायची. 1,15,00,000 युनिट वीज निघाली आणि त्याच्यातनं 2 रुपये वाचले तर 2.5 कोटी तर इथंच वाचले. माझ्या वर्षाला 30 वर्षाला 2.5 कोटी गुणिले 30 वर्ष 75 कोटी तर झाले. इथं प्रकल्पाला खर्च आलाय 9 कोटी. आता त्यांचं डोकं चाललं, बाकीच्यांचं डोकं चाललं नाही, त्याच्यावर त्यांचा फायदा झाला. शेवटी व्यापारी दृष्टिकोन हा तुमचा माझा असला पाहिजे. तशा पद्धतीनं काम केलं तरच या राज्यामध्ये एक प्रगती होऊ शकते. आमच्या विनय कोऱ्यांनी एक चांगलं त्यांचं नेहमी नवीन चायनामध्ये काय चाललंय, परदेशामध्ये काय चाललंय, काय आपण वारणा उद्योग समूहामध्ये आणल्यानंतर माझ्या वारणेतल्या जनतेला फायदा होईल अशा प्रकारचा त्यांचा सतत विचार असतो. मंत्रिमंडळामध्ये असताना देखील ते अशीच भूमिका मांडायचे. बऱ्याचदा विलासराव आम्ही सगळे म्हणायचो किंवा दुधाचा प्रश्न आहे, विनय कोरे काय केलं पाहिजे, ऊसाचा प्रश्न आला काय केलं पाहिजे, परंतु
हे सगळं करत असताना काय मनात आलं, ती कुठली जनस्वराज्य पार्टी काय. मी त्यांना म्हणले तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या, आम्ही सगळेजण एकमेकाला मान सन्मानाने वागणूक देऊ. शेवटी आपण सगळ्यांनी काम करायचं असतं. ती राष्ट्रवादीमध्ये असते तर अर्थमंत्रीपद राहिलं असतं, परंतु आता पुढे तरी आपण सगळे मिळून राज्याला प्रगती पथावर नेण्याचा प्रयत्न करू. ते वेगळ्या विचारांनी एक पक्ष चालवत असले, आम्ही स्वाभिमानातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन केलेली आहे. सगळे मिळून शेवटी या राज्याचं शेतकऱ्यांचं भलं कसं होईल, तुमच्या उसाला भाव कसा मिळेल, तुम्हाला चांगल्या नियमित दामाने वीज कशी मिळेल, रस्ते खराब झाले त्याला जास्तीचा पैसा कसा देता येईल, ती शेतकऱ्यांच्या भल्या करताच लावण्याचा माझा सर्वताचा प्रयत्न राहील. आणि श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्थेच्या चित्री जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. या एकंदरीत उभारणीच्या करता विनय कोरे आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी जे कष्ट घेतलेले आहेत त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देऊ आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.